तिलकुडगाव ग्राम सचिवालयामध्ये आज आपण शासनाच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजनेतून जे आपल्या गावासाठी घरकुल आपण सुरू केले आहेत, शासनाच्या नियमानुसार राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल याच्या माध्यमातून या पंतप्रधान आवास योजनेसाठी आपल्या नेवासा तालुक्यात जवळपास 2000 आणि त्यापैकी आपल्या तिलकुडगाव येथील 36 लोकांना आपल्याला टार्गेट आलेलं आहे। या 36 लोकांच्या टार्गेटनुसार आदरणीय आपल्या गावचे अनुभवी भाऊसाहेब काळे भाऊसाहेब, गावच्या सरपंच मॅडम, उपसरपंच, सर्व सदस्य यांच्या माध्यमातून शासनाकडे या पंतप्रधान आवास योजनेसाठी आपण रजिस्ट्रेशनसाठी सर्व पाठपुरावा केला आणि पाठपुरावा केल्यानंतर या 36 लाभार्थ्यांना प्रत्येकी 15,000 रुपये सुरुवातीला या ठिकाणी पडलेले आहेत। XYZ 1-2 जणांची काही अडचण असेल तर ग्रामपंचायत त्याचा पाठपुरावा पुढील करील आणि या निमित्ताने सर्व लाभार्थ्यांना आपण ऑफिसमध्ये बोलावलं। त्या निमित्ताने आपल्या पंचायत समितीतील या घरकुल विभागाचे इंजिनियर आदरणीय राहुल साहेब या ठिकाणी आले आणि त्यांनी सांगितलं होतं सर्व लाभार्थ्यांना बोलवा, आपण त्यांना सजेशन सांगू म्हणजे जेणेकरून हे घरकुल फास्ट होतील आणि त्यानिमित्त आदरणीय राहुल साहेब या ठिकाणी आले। त्यांनी खरोखर एक चांगलं मार्गदर्शन केलं। मी देखील एक प्रतिनिधी या नात्याने ग्रामपंचायतच्या वतीनं राहुल साहेबच्या वतीनं आपणा सर्व लाभार्थ्यांना या ठिकाणी विनंती करतो की खरोखर भाऊसाहेबांनी सांगितलं तसं सध्या शासनाचा कोठा आलेला आहे, पैसे पडलेले आहेत म्हणून कालांतराने असं असतं। आता पहा काही वेळेस शौचालयाचे ऑनलाईन होतात, पैसे नाही लवकर पडत नाही, परंतु घरकुलाचा विषय असा आहे का घरकुलाला लगेच पैसे आले, या घरकुलाचे संपूर्ण पैसे येऊन पडलेले आहेत। कालांतराने सरकार खालीवर झालं, नियम बदला जात, परंतु तुम्ही आता तुरंत या प्रधानमंत्री आवास योजनेचे पैसे पडलेले आहे, फास्ट लगेच गट बांधणी चालू करा। वेळोवेळी काही अडचणी येत असतील तर लगेच ग्रामपंचायतशी संपर्क साधा, आपण इंजिनियर साहेबाला बोलून घेऊन सर्वांचे प्रश्न सोडवण्यासाठी हे करू। लगेच फास्ट तुम्ही घरकुलं चालू करा, कोणाचा काय कागदोपत्री पाठपुरावा असेल तो उर्वरित शिवार बदलीचा प्रस्ताव असेल तो आपण करू। त्यामुळे लवकरात लवकर चालू करा। 1,20,000 रुपये शासन देतं आणि 20 ते 21,000 रुपये MRGS चे मिळतात, 24 म्हणजे असे सरासरी 1,44,000 ते 45,000 रुपये तुम्हाला मिळतात। ते मिळायसाठी प्रत्येक हप्ता पडला का गट झाल्यानंतर उजूक आपले रोजगार सेवक आहेत माऊली घोडेचोर म्हणून आणि कृष्णाभाऊ असतील ग्रामपंचायत संपर्क साधी झाला, मग तुमचे 4-4 जॉब कार्ड तुम्ही आजच कामाला लागा। नसले कोणाचे तर आमच्याकडून लगेच कागदपत्र घेऊन जा, लगेच काढून ठेवा। प्रत्येक घरकुलाने कमीत कमी 4 ते 5 जॉब कार्ड काढून ठेवा आणि लगेच प्रत्येक हप्ता निघला का प्रत्येकाचे MRGS पैसे काढावे लागते। तुम्ही म्हणतानी समजा आता गटाचा चेक निघला आणि तुम्ही MRGS जॉब कार्ड तुम्ही पूर्ण करू शकले नाही, नंतर पत्रा लेवलचा निघला तर मागचे पैसे तुम्हाला MRGS मिळत नाही, हे पण समजून घ्या। MRGS पैसे हे गटापर्यंत तुम्ही जेवढं मजूर लावला असताय त्याच मजुराचे पैसे त्याच गटापर्यंत निघले पाहिजे, असा नियम आहे। असं काही नाही की हे 3 चेक निघले नंतर एकही MRGS निघते, याचा अर्थ तुम्ही मजूर लावलेच नाही असं सिद्ध होतं। म्हणून तुम्ही MRGS म्हणजे याची योजनाच आहे ती लाभार्थी आपलं मजूर लावून करून, त्यामुळे वेळोवेळी प्रत्येक चेक झाला तुमचा गट निघला 15,000 रुपये झाले लगेच तयारी, गटाचे 45,000 आले लगेच तुम्ही रोजगार सेवकचा हे करायचं, ते पैसे काढायचे नंतरच इंजिनियरला निश्चित घाई ना करू। माझा गट झाला लगेच इंजिनियरला बोला पुढचा चेक सोडा, तुम्ही आधी मधले पैसे पण काढून घ्या, MRGS पैसे काढा नंतरच पुढचा चेक मारू। माझा अंदाज आहे किमान हे 3-4 महिन्यात आपण पूर्णत्वाकडे नेऊ। सगळेजण सहकार्य करा, आमचं तुम्हाला 100% सहकार्य फास्ट करा। शासनाला बी जवळजवळ 10 लाख घरकुलाचं टार्गेट पूर्ण करायचं, त्यामुळे शासनाची बी मोहीम आहे, प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे, ग्रामपंचायतच्या माध्यमातून पाठपुरावा झाला पाहिजे आणि लाभार्थ्याला घरकुल मिळालं पाहिजे। याच्यासाठी सर्व आम्ही तत्पर आहोत, चिंता करू नका। कोणाचे काय वेळोवेळी अडचण येतील त्याच्यानंतर नव्याने जो विषय झाला साहेब आता भाऊसाहेबांनी सांगितलं, ज्या ज्या आपल्या गावातील पंतप्रधान आवास योजनेतील ज्या लाभार्थ्यांना स्वतःची जागा नाही त्यांचा परत एकदा 2011चा शासनाचा नियमाचा GR धरून आपण अनुसरून जे जे लोक इतर जागेवर राहतात त्यांना स्वतःची जागा नाही त्याचा परत नव्याने आपले महसूल मंत्री असेल किंवा शासनाचे जे पदाधिकारी आहेत यांच्यापर्यंत आपण पुनश्च एकदा सर्व प्रस्ताव पाठवू। सर्वांच्या वतीनं आपण त्या ठिकाणी परत GR सर्व कागदपत्रे जोडून आणि एक गावठाणवाडीचा पण विस्तार आपण गावठाणवाडीचा बी प्रस्ताव करू आणि या दोन्ही जागेचे प्रस्ताव आपण परत ग्रामपंचायतच्या माध्यमातून पाठवू। त्यामुळे ज्यांना आणि अजून एक भाऊसाहेबांनी सांगितले आज रोजी जागा नाही पण या 36 घरकुलाच्या टार्गेटमध्ये ज्याचं नाव आले त्याला आज एक पर्याय आहे, आपण ग्रामपंचायतची जबाबदारी म्हणून आपण तुम्हाला जागा मिळण्यासाठी प्रस्ताव पाठवू तर त्याला वेळ लागू शकतो, पण शासनाकडे आज पैसे एखादा लाभार्थी असा मतसुगार घे म्हणले त्या दिवशी तर मी घेऊ शकतो। एखाद्या लाभार्थ्याला जर वाटलं तुम्ही जागा घ्यायची आपण त्याचा लगेच शासन जागा घेण्यासाठी पैसे देते,
लगेच आम्ही तुमचा प्रस्ताव करू, तुम्ही अर्धा गुंठा घेतला तरी चालतो, त्या अर्धा गुंठ्याला बी शासन पैसे देते. ज्याला जागा अवेलेबल नाही त्याने अर्धा गुंठा विकत घ्यायचा, नसेल तर मग थोडं दम धरावं लागेल, संयम धरावा लागेल, आपण त्याचा पाठपुरावा करू. या पद्धतीनं अशा पद्धतीनं या ठिकाणी आजची आपली सर्व लाभार्थ्याची मीटिंग या ठिकाणी संपन्न झाली. सगळ्यांशी आपण संवाद साधला. इंजिनियर साहेब आले, भाऊसाहेब आले, सरपंच मॅडम सर्वांच्या उपस्थितीत इथून पुढे येणाऱ्या अडचणी सांगत चला, प्रत्येक प्रश्नावरती आपण मार्ग काढत चालू. धन्यवाद.